राम राम शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचा 7/12 म्हणजे शेतीचा आरसा असतो। आता आरसा कसा असतो? कारण आपण जर 7/12 हातात घेतला, त्या शेतात जरी गेलो नाही तर नेमकं त्या शेतातल्या सर्व गोष्टी आपल्याला त्या 7/12 वरूनच कळून चुकतात। त्याचं कारण असं आहे की 7/12 वर एकतर त्या कोणकोणत्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्या गटामध्ये ही सर्व माहिती असते। त्यानंतर इतर अधिकारामध्ये कोणी कर्ज घेतलेलं आहे, कोणत्या शेतकऱ्याने घेतलं, कोणत्या बँकेकडून घेतलं, ही सर्व माहिती असते। त्यानंतर त्यामध्ये विहिरीची नोंद झालेली आहे का, ती कोणत्या शेतकऱ्याच्या नावाने झालेली आहे, अशी सर्व नोंद त्या इतर अधिकारामध्ये असते। त्यानंतर नमुना 12 मध्ये नेमकं शेतकऱ्यांनी त्या शेतीमध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे, कोणत्या वर्षी पीक घेतलेलं आहे, आणि हा 7/12 म्हणजे महत्वाचा शेतकऱ्याचा पुरावा असतो आणि तो प्रत्येक शेतकऱ्याकडे दरवर्षी काढून ठेवलेला असणं सुद्धा गरजेचं आहे। आणि मित्रांनो, आता यामध्ये 50 वर्षानंतर या 7/12 मध्ये महसूल विभागाने काही बदल केलेले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत म्हणजे 1966 अंतर्गत हे बदल झाले आहेत आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 अंतर्गत आपल्या जमिनीमध्ये ज्या काही बदल, नोंदी, फेरफार किंवा जे काही असेल ते सर्व या कायद्यानुसार होत असतं। त्यामुळे 7/12 हा प्रत्येक शेतकऱ्याला कळायला पाहिजे। 7/12 वर कशाच्या कोणत्या नोंदी असतात या सर्व माहित असल्या पाहिजे। बऱ्याच शेतकऱ्यांना खाते क्रमांकच काय आहे हे माहित नसतं, मात्र शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला हा 7/12 कळायला पाहिजे। आणि आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने त्यामध्ये 50 वर्षानंतर काही बदल केले आहेत आणि तेच बदल आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या विनुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा की त्या शेतकऱ्याला ही माहिती झाली पाहिजे। चला तर आपण ते झालेले बदल काय आहेत बघूया। तर शेतकरी मित्रांनो, महसूल विभागाकडून महत्वाचे असे 11 बदल करण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये गाव नमुना 7 मध्ये गावाचा नावासोबत कोड क्रमांक असणार आहे। दुसरा बदल आहे, लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवले जाणार आहे। त्यानंतर शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिन शेतीसाठी आर चौरस मीटर नवीन मापन पद्धत वापरणार आहे। म्हणजे या अगोदर शेतीचा आपण जर 7/12 बघितला तर जमीन ही हेक्टर आणि आर मध्ये दाखवली जायची, मात्र आता ती चौरस मीटर मध्ये सुद्धा दाखवल्या जाणार आहे। यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार। या अगोदर शेतकरी मित्रांनो, जो काही खाते क्रमांक होता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नव्हता, तो इतर अधिकारामध्ये कंसात असायचा। समजा त्या 7/12 वर 5-6 नावं असले तर ते 5-6 खाते क्रमांक इतर अधिकारात असायचे आणि इकडली जशी यादी आहे तसं आपल्याला सिरियल प्रमाणे मोजल्याच्या नंतर नेमका कोणता खाते क्रमांक कोणाचा आहे हे लक्षात येत होतं। मात्र आता यापुढे तो शेतकऱ्यांच्या नावाच्या समोरच असणार आहे। मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार। फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार स्वतंत्र रकाना असणार। आता हे एखाद्या जरी 7/12 मधील शेतकऱ्यानं समजा फेरफार काही बदल केला तर ते खाली नाव राहायचं की प्रलंबित फेरफार, मग तो कोणाचा प्रलंबित आहे हे लक्षात येत नव्हतं। मात्र आता यामध्ये असा बदल झाला की ज्या शेतकऱ्याचा प्रलंबित आहे त्याच शेतकऱ्याच्या नावाच्या समोर प्रलंबित फेरफार असं दिसणार आहे। सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार केला जाणार। 2 खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार, त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येणार। गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाणार। बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले। बिनशेतीच्या 7/12 उतार्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार। असे हे महत्वाचे शेतकऱ्यांच्या 7/12 मध्ये झालेले 50 वर्षानंतरचे बदल आहेत। आता मित्रांनो, तुम्ही जर हमेशा 7/12 बघत असताल तर असे बदल झालेत का हे सुद्धा कमेंट करा। आणि तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही नवीन 7/12 काढा। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यानं दरवर्षी 7/12 काढला पाहिजे आणि आपल्या घरी तो संकलित ठेवला पाहिजे, कारण 7/12 हा आपल्या शेतीचा महत्वाचा पुरावा आहे। कारण आपल्याला दरवर्षी त्यामध्ये पेरा येत असतो, नवीन काही जर बदल झाले असले
तर आपल्याकडे 7/12 हा संकलित असला पाहिजे। त्यामुळे तुम्ही जर तो 7/12 काढला नसेल तर 7/12 काढा आणि त्यामध्ये तुमच्या काय नवीन बदल झालेत असं तुम्हाला वाटतंय तर तसे बदल झालेले असतील तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।